सध्या सीताफळाचा सीझन असल्यामुळे सगळीकडे ठिकाणी सीताफळ दिसतात आणि त्या सीताफळाची आपल्या घरात रेलचेल सुरू झाली आहे। नुसते सीताफळ खाल्ल्याने मन तृप्त होत नाही, मग सुरू होतं आहे नवनवीन रेसिपी। आज आपण बनविणार आहोत सीताफळ रबडी। हॅलो फ्रेंड्स, डे विथ माधुनी तुझे तू चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी इथे 3 जणांसाठी सीताफळ रबडी बनविते आहे। त्यासाठी अर्धा लिटर दूध घेतले आहे। सुरुवातीलाच केशर टाकून घेऊ। केशरने रंग छान येतो। इकडे दूध आटत आहे, तोपर्यंत सीताफळाचा गर काढून घेऊ। इथे पूर्ण पिकलेले 1 मोठे सीताफळ घेतले आहे। पिकलेले म्हणजे सीताफळावरील 2 डोळ्यातील अंतर जास्त असते, मऊ झालेले असणे आणि पिकल्यानंतर सीताफळांचा पण सुगंध जाणवायला लागतो। गर तर निघाला, पण घरातून बिया वेगळ्या करणे कठीण काम असते। त्यासाठी मिक्सरचं मोठं पॉट घेतलेलं आहे। त्यात गर घालून फक्त एकदाच चालू बंद करायचे आहे। बघा बिया आणि गर कसे सेपरेट झाले। ही प्रोसेस फक्त 750 वॅट्सपेक्षा कमी असणाऱ्या मिक्सरमध्येच करायची आहे, नाहीतर बिया बारीक होतील। चमच्याच्या साहाय्याने गरातील बिया वेगळ्या करून घेते। तुम्हाला जर हा गर एकसारखा बारीक पाहिजे असेल तर पुन्हा त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून मिक्सरला फिरवून घ्या। चला वळूया गॅसकडे। आता दूध आटून अर्धे झालेले आहे। चवीप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे साखर घालून घेऊ। त्यात ड्रायफ्रूट्स घालून घेऊ। बासुंदीला किती छान रंग आलेला आहे। दूध नेहमी आटताना पसरट भांडे घ्यावे, त्यात आटण्याची क्रिया पटकन होते। वेलची आणि जायफळ पावडर घालून बासुंदी आता थंड झाली आहे। त्यात सीताफळाचा गर घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ। 2 तास फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करू। सीताफळ रबडी किंवा सीताफळ बासुंदी थंड थंड सर्व करायची। सीताफळ रबडीला गार्निशसाठी ड्रायफ्रूट्स, विलायची, जायफळ पावडर, केशर, गुलाब पाकळ्या आवडीप्रमाणे वापरू शकता। बनवायला सोपी, कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार होणारी स्वीट डिश किंवा डेझर्ट आहे। सीताफळाच्या सीझनमध्ये एकदा नक्की करून बघा ही रेसिपी। पार्टी डेझर्ट म्हणून मैत्रिणीला किंवा फॅमिलीला ही सीताफळ रबडी खाऊ घातली तर ते पुन्हा पुन्हा मागतील बरं का।